Hello students. Next is the passive immunity. As we have completed that is the active immunity, or you can also call them as the acquired active immunity and the acquired passive immunity here. Okay, so naturally we are getting the antibodies in our body, so that those antibody can defend the pathogens here or the disease causing microorganisms here, or while the when we are having a birth we are getting a vaccine, so that those vaccines can produces the antibodies so that they can defend the disease causing microorganism here. तो काय होतं, ॲक्टिव्ह इम्युनिटीचं होतं. आता पॅसिव्ह इम्युनिटीचं मिनिंग काय म्हणलं तर साधं सिम्पलमध्ये सांगतो तुम्हाला, रेडीमेड अँटीबॉडीज आर रिसिव्ड बाय द बॉडी. ठीक आहे, म्हणजे आता बॉडी जी आहे अँटीबॉडीज प्रोड्यूस करत नाही, आम्ही त्या अँटीबॉडीज दुसऱ्याकडून घ्यायला लागलो, अँटीबॉडीज दुसऱ्यांकडून घ्यायला लागलो, म्हणून त्याला काय म्हणायचं, पॅसिव्ह इम्युनिटी म्हणायचं. हे समजून घ्यायला इझी आहे, बरोबर आहे ना. तर हे असं इम्युनिटी आहे की तो पॅसिव्ह इम्युनिटी आम्ही म्हणू शकतो, इन विच वी आर गेटिंग अँटीबॉडीज फ्रॉम दॅट इज द अनदर ऑर्गॅनिझम्स और द अनदर दॅट इज द इंडिव्हिज्युअल्स हिअर. तर म्हणून काय म्हणते, रेडीमेड अँटीबॉडीज आर रिसिव्ड बाय द बॉडी or antibodies from one individuals are passed into the another individuals here. antibodies ऑलरेडी जे आहे, म्हणून काय ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये काय होतं, ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये काय होतं, अँटीबॉडीज वेन द पॅथोजन हॅज अटॅक सो दॅन ओनली देर इज द प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज अँड द स्पेशलाइज्ड लिम्फो दॅट इज द सेल्स किंवा लिम्फोसाइट्स. ठीक आहे, तो होतं. आता इथे पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये काय झालं की ऑलरेडी अँटीबॉडी दुसऱ्या इंडिव्हिज्युअलपासून घेतलेल्या आणि त्या दुसऱ्या किंवा अनदर इंडिव्हिज्युअलमध्ये घातलेल्या. ठीक आहे, सो दॅट इज अँटीबॉडीज फ्रॉम वन इंडिव्हिज्युअल्स आर पास्ड इंटू द अनदर इंडिव्हिज्युअल हिअर, सो विच गिव अ इमिडिएट प्रोटेक्शन्स हिअर, की लगेचच काय करणार, ते प्रोटेक्शन देणार. ठीक आहे, मग मला सांगा की हे ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये काय म्हणणं, तर ॲक्टिव्ह इम्युनिटी जे होतं तो इट इज अ स्लो अँड गिव अ लॉंग लाईफ इफेक्ट असणार आहे. आणि पॅसिव्ह इम्युनिटी काय माहिती आहे की इट इज फास्ट आणि दॅट इज फास्ट. पॅसिव्ह इम्युनिटी जे आहे तो फास्ट आहे आणि शॉर्ट टाईमला आहे. ठीक आहे, फास्ट आहे आणि शॉर्ट टाईम, आणि तो कसा आहे, स्लो आहे आणि लॉंग टाईमला असणार आहे. हे दोन डिफरन्स ॲक्टिव्ह इम्युनिटीचा आणि पॅसिव्ह इम्युनिटीचा असणार आहे. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये की ह्या पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी, आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी असणार आहे. परत सेमच असणार आहे, पण तिथं ॲक्टिव्ह होतं, इथं पॅसिव्ह असणार आहे. ठीक आहे, डोक्यात एवढंच ठेवायचे, अँटीबॉडीज वी हॅव टेकन. ठीक आहे, आता इथं कसं घेणार, ती बिफोर बर्थ. ठीक आहे, बिफोर बर्थ मेटर्नल अँटीबॉडीज आर ट्रान्सफर्ड और पास्ड फ्रॉम मदर टू द फीटस थ्रू द प्लसेंटा. बरोबर आहे की त्या फिटस डेव्हलपमेंटमध्ये की त्यावेळेस जे आहे मदरचं अँटीबॉडीज जे आहे, मग आता मदर अँटीबॉडीज कुठं गेलं, डायरेक्टली त्या फिटसमध्ये एंटर झालं. बरोबर आहे की वन इंडिव्हिज्युअल आहे, दुसरं इंडिव्हिज्युअल आहे, मग वन इंडिव्हिज्युअलमधल्या अँटीबॉडीज त्या दुसऱ्या इंडिव्हिज्युअलमध्ये ट्रान्सफर झालेले आहे. तो बिफोर द बर्थ झाला. तर आफ्टर बर्थ बघितलं तर antibodies are transferred from mother to the infant through the milk. ओके, तो मिल्कचं नाव दिलेलं आहे मी कोलेस्ट्रॉम. व्हेरी इम्पॉर्टंट. सुरुवातीला जे आहे बेबीचं बर्थ होतात, बेबीचं जे जन्म झाल्यानंतर जे मदरचं फर्स्ट मिल्क असतो तो व्हेरी इम्पॉर्टंट असतो, प्रोटीनियशियस आणि हायली that is the antibodies they are present in that milk so that the baby can protect from these environmental changes or any of the infectious pathogens here. ठीक आहे, म्हणून काय की त्या कोलेस्ट्रॉल एवढं इम्पॉर्टंट, त्या फर्स्ट मिल्क जे आहे त्या बेबीला एवढं इम्पॉर्टंट आहे की त्याच्यामध्ये की अँटीबॉडीजेस आहे, त्याच्यामध्ये अँटीबॉडीज आहे. कोणत्या अँटीबॉडीजेस आहे म्हणलं तर IgA. ठीक आहे, आम्ही स्टडी करणार आहोत. आता सध्या लक्षात ठेवा की त्या मिल्कमध्ये की एक प्रकारचे अँटीबॉडीज आहे, तो म्हणजे IgA असणार आहे. ठीक आहे, लक्षात आलं ना तुम्हाला आता की इवन बिफोर द बर्थ पण अँटीबॉडीज फ्रॉम द मदर टू द फिटसपर्यंत ट्रान्सफर व्हायला लागले, आणि आफ्टर द बर्थ मदर टू द चाइल्ड जे आहे हे पण जे आहे तो ट्रान्सफर व्हायला लागले. म्हणून ह्या नॅचरली ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटीचं एक्झाम्पल मी मिल्क देणार, म्हणजे त्या मिल्कचं नाव काय असणार आहे, कोलेस्ट्रॉम असणार आहे. आणि इट इज व्हेरी फॉर द टाईम पिरियड रिक्वायर्ड
द टाईम फॉर दॅट वेअर इट इज गोइंग टू बी ॲक्टिव्ह दॅट इज फॉर द शॉर्ट टाईम. शॉर्ट टाईमसाठीच असणार आहे की तो मिल्क पिल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये काय होतं, इम्युनिटी सिस्टम जे आहे डेव्हलप होतात किंवा इंटिमेट होऊन जातं की पुढं त्याला हळूहळू काय होतात, त्या बेबीमध्ये इम्युनिटी सिस्टम जे आहे वाढत जातं. ठीक आहे. सो म्हणून त्याला शॉर्ट टाईम असं म्हणलेलं आहे, दॅट इज लिव्ड फॉर द शॉर्ट टाईम असं म्हणलेले आहे. आर्टिफिशियली ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये काय झालं की दिस इम्युनिटी इज डेव्हलप्ड. ओके. ॲक्च्युअली आर्टिफिशियली ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी जे आहे इट इज डेव्हलप्ड बाय इंजेक्टिंग अ प्रिव्हियसली प्रिपेअर्ड अँटीबॉडीज, की अगोदरच ते अँटीबॉडीज जे आहे प्रिपेअर केलेले बाय युझिंग अ सिरम फ्रॉम द ह्युमन ऑर द ॲनिमल्स. तो सिरम जे आहे ॲनिमलचं पण घेतलेलं आहे किंवा तो ह्युमन बिईंगचं तरी घेतलेलं आहे की सॉरी. तर त्यावेळेस काय झालं की अँटीबॉडीज जे आहेत ते प्रिव्हियसली प्रिपेअर्ड झालेले आणि तो अँटीबॉडीज तयार झालेले. एक्झाम्पल मी देते तर अँटीबॉडीज विच हॅज बीन ऑब्टेन फ्रॉम अ हायपर इम्युनाइज्ड हॉर्सेसमध्ये ऑलरेडी त्या अँटीबॉडीज जे आहे प्रेझेंट आहे विच आर इंजेक्टेड टू द ह्युमन्स अगेन्स्ट द रेबीज पॅथोजन्स हिअर, की कोणत्या डिसीजला, रेबीज. पण इथं जे आहे की अँटीबॉडीज कुठं होतं, हॉर्सेसमध्ये अँटीबॉडीज होतं. कुठं ट्रान्सफर केले त्यांनी, ह्युमन बिंगला ट्रान्सफर केले. कुठल्या डिसीजला, रेबीज डिसीजला. ठीक आहे. आलं लक्षात तुम्हाला काय मुद्दा होता आमचं, की अँटीबॉडीज जे आहे रेडीमेड अँटीबॉडीज आम्ही घ्यायला लागलो, की कोणत्या डिसीजला रेडीमेड अँटीबॉडीज जे आहे आम्ही घ्यायला लागलो. मग नॅचरली घ्यायचं वेगळं आहे आणि आर्टिफिशियल घ्यायचं वेगळं आहे. हे नॅचरली आलेले आहे त्याला काय मी घेणं देणं केलेलं आहे का, नाही. की नॅचरली त्या फिटसला आलेले आहे आणि त्या इन्फंट्सला नॅचरली आलेले आहेत. ठीक आहे. पण आर्टिफिशियलमध्ये काय झालं की त्या रेबीज जे डिसीज आहे त्याला अँटीबॉडीज जे आहे की हॉर्सेसचं सिरमपासून तयार झालेल्या अँटीबॉडीज जे आहे की त्या ह्युमन बिईंगला की दिलेले आहेत. म्हणून त्याला मी काय म्हणतो, आर्टिफिशियली ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी असं म्हणतो आहे. तुम्हाला लक्षात आलं ना तुम्हाला इथं. ठीक आहे. सो दॅट इज हाऊ इट इज गोइंग टू बी डेव्हलप्ड. आणि दुसरं एक एक्झाम्पल मी इथं तुम्हाला सांगा लागते की तो आम्ही RH फॅक्टर स्टडी केलं होतं की तो RH फॅक्टर जे आहे त्यावेळेस आम्ही RH पॉझिटिव्ह, RH निगेटिव्ह किंवा अँटीजन D म्हणून मी सांगितलं होतं, किंवा रिसेस मंकी जे होतं त्यामध्ये डेव्हलप झालेलं एक अँटीजन आहे. त्याचं जे काय डिसीज आहे तो फिटसमध्ये होऊ शकतात. दॅट इज द डिसीज कॉल्ड ॲज HDN, दॅट इज एरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस म्हणून मी सांगितले होते. तो पण ह्युमन बिईंग्समध्ये मदरला आहे, आता पुन्हा तो बेबीला होणार आहे. फर्स्ट बेबीला काही होऊ शकत नाही आणि सेकंड बेबीला हार्मफुल आहे. बरोबर आहे ना. मग त्याच्यासाठी जे अँटीबॉडीज आहे तो तयार केलेले फ्रॉम द रिसेस मंकी. मग रिसेस मंकीपासून अँटीबॉडीज तयार केलेले ते कुठं इंजेक्ट करणार, त्या मदरमध्ये इंजेक्ट करणार, सो दॅट द सेकंड बेबी शुड नॉट बी अ हार्मफुल हिअर. म्हणून तो पण एक एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल आहे. दॅट इज द आर्टिफिशियली ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटीचं. क्लिअर झालं सगळ्यांना तुम्हाला आता. ॲक्वायर्ड इम्युनिटीचं मी कन्सेप्ट होतं, तुम्हाला इंट्रोडक्शन मी दिलेलं आहे. ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे काय आहे, की त्याचं क्लासिफिकेशन काय आहे, आणि त्याच्या क्लासिफिकेशनमध्ये तुम्हाला मी ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे काय आणि पॅसिव्ह इम्युनिटी म्हणजे काय हे तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केले विथ एक्झाम्पल. तो इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. आणि त्याचं ॲक्वायर्ड इम्युनिटीचं युनिक फीचर जे आहे, स्पेसिफिसिटी, डायव्हर्सिटी, डिस्क्रिमिनेशन बिटवीन द सेल्फ आणि नॉन सेल्फ आणि मेमोरी, हे सगळे जे आहे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला सगळ्यांना हे कळालं, काही डाऊट नाही आहे. तुम्हाला डाऊट असेल तर मला विचारा, मी पुन्हा एकदा रिवाईज करते तुम्हाला. पण हे इझी आहे. तो नॅचरली आपल्या बॉडीमध्ये केव्हा इन्फेक्शन झालं त्यावेळेसच काय होणार, अँटीबॉडीज जे आहे तयार होणार. आणि इथं काय झालं, पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये आम्ही अँटीबॉडीज बाहेरून घ्यायला लागलो. हे साधं सिम्पल वर्डमध्ये अंडरस्टँडिंगसाठी इझी आहे. आणि थोडंसं रिवाईज केलं तर तुम्हाला थेरीसाठी परफेक्ट होणार आणि नीटसाठी परफेक्ट होणार. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये दुसरा पार्ट बघूया. थँक्यू.